5,000 कोटी त्याला द्यायला आहे, पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे 9 लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून फुशारकीचं म्हणतात. पैशाचं सोंग करता येत नाही. त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या, अख्ख्या. यांच्याकडे 5वी बहुमत आहे म्हणून हे माजलेत आणि या माजलेल्या बड्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल. हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी मंत्रिमंडळाच्या पाठीमागे असणार, शेवटपर्यंत लढणार. जोपर्यंत शेतकरी सन्मानाने जगणार नाही, जोपर्यंत शेतकरी उभा राहणार नाही, शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही. ज्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली, प्रधान बी गायब झाला, पण बांडगुळ उरले जे सत्तेवरती बसलेत. यांच्या बुडाला अशी आग लागली पाहिजे, धनाधना जाळ लागला पाहिजे या शेतकऱ्यांचा. त्यावेळेस हे सुधारणार, नाही तर हे असेच माजलेलेच राहणार. यांना धडा शिकवावाच लागेल. भिकार चोट, झाकणझुल्या आणि नाजायज सरकारचा जाहीर निषेध. महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं. मी तर ग्राउंड लेवलवरती लोक बाहेर काढले, मदती दिल्या. शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर आज समजतंय की शेतकरी पुढच्या 5 वर्षात पण उभा राहू शकणार नाही जर या सरकारने आपल्याकडे लक्ष नाही दिलं. परंतु शेतकरी म्हटलं की एकजुटीचा प्रॉब्लेम येतो. आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट कधी झाली आठवतंय? कधी शेतकरी कधी एकजुटीने लढलाय कधी आठवतंय? या महाराष्ट्रामध्ये तर कधीच नाही. अरे ज्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान या भारत देशामध्ये भारताला कृषी प्रधान देश म्हणतात, पण कृषीची कोणतीही मागणी आली की सगळ्यात आधी डावलली जाते. कारण की कायमस्वरूपी आपल्याला कायम अडाणी ठेवायचं. यांना मागचे 6 दिवस झाले दादा उपोषण करतायत. काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं असेल तुम्ही, ते शक्य नाहीये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी असतो? सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच ना. ते रात्री नाकातून रक्त आलं, पण जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ते शक्य नाहीये. काय मागितलं होतं? फोनवरनं बोलणंच ना. पण नाही, मगरूर लोक आहेत, यांना फक्त सत्तेचा माज आलाय आणि हा माज आपल्याला उतरवावा लागेल. तेव्हा शेतकरी सुधरेल, नाही तर आपल्याकडे काही नाहीये. काही आपण शेती करतोय फक्त एवढंच. सत्तेमध्ये बसलेल्या बांडगुळांमुळे आज शेतकरी देशोधडीला लागला, हे कोणाला समजना. मंगेश दादाला पाठबळ द्या. हा रविराज शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढणार, कायमस्वरूपी मंगेश दादा सोबत राहणार. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तो असून उगारणार. त्याचा वळ यांना आयुष्यभर लक्षात राहणार. कारण की शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल, तरच हा देश प्रगती करू शकेल.